एकीकडे युद्धाचा भडका आणि दुसरीकडे पैशांचा पाऊस. अमेरिकेने इराणवर हल्ले केले, पण इराणने याच आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत केलंय. होर्मुझची नाकेबंदी करून इराण रोज हजारो कोटी कसे कमवतोय, पाहूया त्याचा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धात जग गॅसवर आलंय. इराणचे म्होरके मारले गेले तरी इराणची चांदी झालीये. युद्धात विनाश होतो असं म्हणतात, पण इराणसाठी हे युद्ध कमाईची मोठी संधी ठरते. ट्रम्प प्रशासन आणि इस्रायलने इराणवर लष्करी दबाव वाढवला असला तरी तेलाच्या बाजारपेठेत मात्र इराणचाच सिक्का चालतोय. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार इराण रोज तब्बल 1300 कोटी रुपये केवळ तेल विकून कमवतोय. कसं तर जगातील सर्वात महत्त्वाचा सामुद्री धुनी असलेल्या होर्मुझवर इराणनं आपली पकड घट्ट केली आहे. जगाच्या एकूण तेल पुरवठ्यापैकी 20% हिस्सा याच मार्गातून जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इराणने इतर देशांच्या जहाजांना इथून मज्जाव केलाय, मात्र स्वतःची जहाजे मात्र बिनदिक्कतपणे चीनच्या दिशेने रवाना होत आहेत. ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल $100 पार गेल्याचा इराणला मोठा फायदा झालाय. पूर्वी चीनी ग्राहकांना इराण $10 पर्यंत सवलत द्यायचा, ती आता केवळ $2 आली आहे. म्हणजेच प्रत्येक बॅरल मागे इराणला जास्त नफा मिळतोय. धक्कादायक बाब म्हणजे ज्या अमेरिकेनं इराणवर निर्बंध लादले, तोच अमेरिका आता तेलाचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी इराणला तेल विकू देण्याची विनवणी करतोय. फेब्रुवारीत इराण रोज $115 दशलक्ष कमावत होता. तोच आकडा मार्चमध्ये $139 दशलक्ष वर पोहोचलाय. अमेरिकेचे बॉम्ब इराणचं नुकसान करत असले तरी तेलाची ही लाईफलाईन इराणला या युद्धात तग धरून ठेवण्यास मदत करते. इराणमध्ये तोफांचा आवाज घुमत असला तरी जागतिक अर्थव्यवस्थेची चावी असलेल्या तेलाच्या जोरावर इराणनं अमेरिकेची चांगलीच कोंडी केली आहे. शस्त्रांच्या लढाईपेक्षा इराण सध्या तेलाच्या बाजारपेठेत वरचढ ठरताना दिसतोय. तेव्हा युद्ध कोणाचंही असो, फायदा मात्र तेलाच्या काळ्या सोन्याचाच होतोय. युद्धामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागते, पण इराणची तिजोरी मात्र भरत चाललीये. जागतिक राजकारणातील हा ऑइल गेम पुढे काय वळण घेणार हे पाहावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच विशेष घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन. धन्यवाद.